हा कोण? धावडे इलेक्ट्रिशियन. अरे हा या या. साहेब तुम्ही फोन केला ना, काही काम होतं का? अरे हा बरोबर. ते तुम्ही नाही का आपल्या घाटकोपरचे तरुणाईचं काम केलं होतं. हा. ते म्हटले की त्या दवडे जे आहेत ना, म्हणजे तुमचं काम चांगलं आहे. आता आपण हे विभाग नवीन रूम घेतलाय ना, कलरचं वगैरे काम करायचं आहे. पण त्याच्या आधी म्हटलं हे काम करून घेऊया. तर लाईटिंग वगैरे केलेली आहे, पण तर बघा थोडंसं कुठं काय काय झालंय ते तुमच्या नजरा एकदा बघून घ्या. हे सिलिंगचं थोडंसं काम आहे, ते तुम्ही तुमच्या नजरा एकदा बघून घ्या. मग आपण बसून बोलू काय व्यवहाराचं असेल ते. चालेल. हा या बघून घ्या. अहो तुम्ही धवडे ना, पण तुमचं नाव असं कसं? हो, धवडे धनंजय वसंतराव देवणकर, म्हणजे धवडे. पण एक सांगतो हा, तुमचं नाव नीट सांगा. ऐकण्यात गडबड झाली तर तुमचे लागायचे. तुम्ही धवडे ना, हो. आणि हे कोण? कोण हा का? हा हा माझा हेल्पर दत्ता शेठ. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. या. दत्ता, चल एक नजर मारून घेऊया. हा किती पॉईंट बसतात ना ते बघूया, आणि मग याला कोट देऊन टाकू. ठीक आहे. ठीक आहे, चल. दत्ता शेठ, तर हे 5 पॉईंट आणि रुमातले 4 पॉईंट, बरोबर 9 पॉईंट होतात. आपण टोटल एक 10,000 राऊंड फिगर दिलाय कोटेशन. चालेल. ठीक आहे ना? हा चालेल. घेऊन टाकू, तर आपला काहीतरी नफा भेटतो ना आपल्याला, आहे ना? चल चल. हा तर बघितलं ना सगळं, तर एक 10,000 पर्यंत कोटेशन होईल आपलं. 10,000. हो हो. बरं बरं, ठीक आहे. बसा आपण बोलूया. काका सौरू. अरे हा जाऊ ये. अरे हा सौरू. अरे तरुणाईने फोन केला होता मला. हे बघ 20 रुपये बघून घे. हा ठीक आहे, घेतो बघून. हा काका आपले 6,000 होतील. किती 6,000? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. धवडे तुम्ही किती म्हणताय? 10,000. तर सौरू तू? 6,000. बरं धवडे, तुम्हाला काय अजून बोलायचं आहे? नाही, हासाला ह्यांचा पण नातेवाईक असेल, हासाला पैसे कमी करा इथं आला असेल. हे मागच्या वेळेस माझ्याला 400 रुपये नुकसान करून दिला त्यांनी. ह्या वेळेस मी ऐकणारच नाही. मी 10,000 रुपये ठाम राहीन. हट. नाही 10,000 होतील, बरोबर ना? हा बरोबर. 10,000. बरं ठीक आहे, तुम्ही या मग. सौरू तू काम सुरू कर मग. हा ठीक आहे. बरं मी येतो आतून जरा. अरे पण तुला हे काम येत नाही, तू कसं कॉन्ट्रॅक्ट घेतलंस? सुन धवडे, तुला काय वाटलं ह्यावेळी पण मी मस्करी करते काय? पण यावेळी ना मी काम शिकून आलोय. आता बस बोंबलं.